आम्ही मार्गात यायचे कारण असे होते की माझे बाबा दारू प्यायचे. दारू तर पेतच होते पण आईची तब्येत खराब राहायची. आम्ही खूप इलाज केला आईचा पण आराम नाही लागला. आराम नाही लागला तर आमचे जे घराजवळ सेवक होते त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या मार्गात आल्यावर तुम्हाला दारू सोडायला लागेल, तुमच्या पत्नीला आराम लागेल. आमच्या बाबाला आमचे बाबा पहिले नागपुरात जिथे भवन आहे, टिमकी नाही भवन जे वर्धमान नगरमध्ये आहे, तिथे गेलो. तिथे जाऊन आम्ही अनुभव घेतला. मग त्यानंतर कार्यकर्त्याकडे गेलो. कार्यकर्त्यांना आम्हाला सांगितलं का मार्गात आल्यावर दारू सोडायला लागेल, तुम्हाला तुमच्या घरचे जीव विसर्जित करायला लागेल. तर आम्ही विसर्जित केले. त्यानंतर तीन दिवसाचे कार्य बघतात आता करून वर्षभर आम्हाला त्या कार्य दिले. साधे कार्यानंतर त्यागाचे कार्य दिले. मतलब जब 3 दिवसाच्या कार्यातच माझी मम्मीची तब्येत ठीक झाली. जो डॉक्टर इलाज करत होते त्याच्यात आराम नाही, त्याच्यानंतरचा आराम लागला. असं नाही की फक्त की कार्य केले आणि त्याच्यात आराम लागला. पण डॉक्टर इलाजही चालते, त्याच्यातही आराम केला पाहिजे. पण मार्गात आल्यानंतर आमची इतकी परिस्थिती खूप ठीक झाली. आता मी नागपुरात आल्यावर माझ्याजवळ कार्यकर्ता म्हणजे इथं गावात कोणी आहेच नाही मार्गदर्शक. मी माझ्या कार्यकर्त्याला आणि आमची काही गोष्ट होतीच नव्हती तर मी इथे रवी काकाजीकडून कार्य घेतलं आणि आता 1 वर्ष होत आहे रवी काकाजीकडून आम्ही ह्या मार्गात आलो. आणि जेव्हा आम्ही या मार्गात आलो तेव्हा ठीक आहे सर्व आणि सर्व सुखसुखपणे. नमस्कार.